request everybody to please getting a sapling on their way out. Opening was आज सैफी बोरानी सैफी एक्सपोचं उद्घाटन झालं आणि सुरुवातीपासून इतक्या सुंदर रीतीने त्यांनी या एक्सपोमध्ये म्हटलं की कशी इंडस्ट्री डेव्हलप होते, तुम्ही कशी इंडस्ट्री स्टार्ट करू शकता आणि जे एक एक प्रॉडक्ट्स आहेत खरोखरच अप्रतिम क्वालिटीचे प्रॉडक्ट्स इथे एक्सपोमध्ये दिसले। मी तर नक्की म्हणेन की ज्यांनी एक्सपो पाहिला नसेल त्यांनी तर जरूर पाहावा, कारण इंडियातले वेगवेगळे मॅन्युफॅक्चर आज एका छत खाली आलेले आहेत आणि त्याचा फायदा हा रिटेलर्सना मोठ्या प्रमाणात होणार आहे। आणि एक्सपोचा उद्देशच तो आहे। तर ह्या एक्सपोनी जे एकंदरीत मांडणी ज्या पद्धतीने केलं आहे खरोखरच भारावून गेलं आहे। आज यांचे हिज हायनेस शहजादा हुसेनभाई यांच्या शुभ हस्ते आणि त्याचप्रमाणे राहुलजी किर्लोस्कर, उमेशजी शाह, त्याचप्रमाणे इन्कम टॅक्स कमिशनर वाघमोडे साहेब यांच्या सगळ्यांच्या शुभ हस्ते उद्घाटन झालेलं आहे। मी पुणे व्यापारी महासंघातर्फे एवढंच म्हणेन की हा जो एक्सपो तुम्ही आज पुण्यामध्ये जो केलेला आहे त्याच्यापेक्षा कित्येक पटीने मोठा एक्सपो हा भारतातल्या नाही तर परदेशातल्या सगळ्या इंडस्ट्रीज आणि मोठे मोठे होलसेलर यांना एकत्र करून हा एक्सपो करावा की जेणेकरून पुणे शहरात हार्डवेअरचा बिझनेस मोठ्या प्रमाणात वाढेल। कारण पुणे शहर वाढत चाललेलं आहे आणि पुणे शहरात बिझनेस हब होण्याची फार मोठी शक्यता काही नाही, चांगलीच जागा आहे। त्यामुळे या इंडस्ट्रीचा जरूर लोकांना एक्सपोचा जरूर फायदा होईल। या एक्सपोला पुणे व्यापारी महासंघातर्फे हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, मी उमेश शाह, भाजप व्यापारी आघाडी पुणे शहर। आज एक्सप्लो 4 म्हणजे हे बोरा समाज म्हणजे यांनी जे आज हे इथं मोठं एक्झिबिशन केलेलं आहे त्याच्यात त्यांनी बोलवलं आणि त्या एक्झिबिशनमध्ये वाघमारे साहेब, रांका साहेब, राहुल किर्लोस्कर यांच्या हस्ते व माझ्या हस्ते त्यांनी जे ओपनिंग केलं त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप धन्यवाद मानतो। ज्या हिशोबाने हे बोरा समाज म्हणजे करत यांचं इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट जे मी बघितलं आज आणि आम्ही बघतोय आणि ज्या हिशोबाने हे लोक पुढं यांचं डेव्हलपमेंट करतायत तर त्यांना माझ्यातर्फे आणि भाजप व्यापारी आघाडी पुणेतर्फे खूप खूप शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे झालेलं आहे याच्याच माझा एवढाच संदेश आहे की आत्ता जे यांनी हा स्टॉल केला आहे पुणेतून महाराष्ट्रातून लोकांना बोलवलं हे वर्ल्ड वाईड बी त्यांचा डेव्हलप व्हावा अशी त्यांना शुभेच्छा। मी हुजेफा पडदावाला, झोनल बिझनेस काउन्सिल सेक्रेटरी। मी सगळ्यांना आवाहन करतो, सगळ्या पुणेकरांना मी आवाहन करतो की या तुम्ही एक्सपोमध्ये यावे आणि बघावे की आमच्या जे दाऊदी बोहरा जे समाज आहे जे कम्प्लिटली बिझनेस कम्युनिटी आहे त्यांचे केवढे डायव्हर्सिफाईड बिझनेस आहेत आणि या एक्सपोचा उद्देश आहे की आम्हाला दाखवायचं जगाला की आमचे फक्त जे लोकांचा कन्सेप्ट असतो की दाऊदी बोहरा कम्युनिटी फक्त हार्डवेअर आहे, पण इकडे तुम्हाला हार्डवेअर नाही भेटणार, तुम्हाला इकडे मॅन्युफॅक्चरिंग भेटणार आहे। आणि आमचं एक नवीन ट्रेंड आता सुरू झालेलं आहे सैयदना साहेबांनी, हे सगळ्यांनी आता ट्रेडिंगमधनं सगळ्यांनी मॅन्युफॅक्चरिंगकडे जावं आहे। त्यासाठी आम्ही हे पाऊल घेतलेलं आहे आणि ते आमचं मेन उद्देश आहे की आम्हाला सगळ्याला हे संदेश द्यायचं आहे की आता जे आपण सांगतो की द चेंज इज परमनंट, इट्स अ व्हेरी कॉमन सेइंग बाय प्रेमजी की द चेंज हॅज टू बी देअर परमनंट। सो आता ते तुमचं ट्रेंड सेटर आहे की तुम्ही आता फक्त व्यापारी आहे ते आता तुम्ही एक पाऊल पुढे या आणि आता तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग जवळ यावे। तर त्यासाठी आम्ही शोकेस केलेलं आहे की इकडे संपूर्ण तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग कसं करायचं आहे आणि वी हॅव गॉट अ ट्रिमेंडस सपोर्ट फ्रॉम द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एज वेल। समर्थ भारतचं C4 I4 एक लॅब आम्ही बाहेर ठेवलेले आहे त्यांचे, त्यामुळे ते तुम्हाला गाईड पण करणार की तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंगमध्ये कसं यायचं आहे तेच आहे। धन्यवाद आणि सगळ्या पुणेकरांना अपील आहे की प्लीज व्हिजिट करावे हे एक्सपो। टोटल 167 स्टॉल्स आहेत आणि जसं मी आधी सांगितलं की याच्यामध्ये सगळे मॅन्युफॅक्चर्स पण आहे, कन्स्ट्रक्शन्स पण आहे, होम आपले ज्वेलरीज पण आहेत, गारमेंट्स पण आहेत आणि कन्फेक्शनरीज पण आहेत। तर सगळेच आमचे जे कम्युनिटी आहे डायव्हर्सिफाईड आहे, सगळेच स्टॉल तुम्हाला इकडे भेटायला भेटणार। आमचे सैयदना साहेब आम्हाला त्यांचं एक उद्देशच असतं की तुम्ही जिकडे ठिकाणी राहतात त्याचं तुम्ही वफादार राहावे आणि त्या ठिकाणीचं तुम्ही सगळं ते आहेत एन्व्हायरमेंटल पण ते तुम्ही बघा। तो याच इकडे त्या संदेशानेच आमचे जे वडील आहे जनाब अब्देली भाईसाहेब त्यांनी एक इनिशिएटिव्ह घेतलं आहे की आपल्याला हे पुण्याला हरित करायचं आहे। तर त्यासाठी आम्ही एक पाऊल घेतलं की जे मॅक्सिमम लोक इकडे येणार आहेत
त्यांना आम्ही एक सॅपलिंग देणार आहे. ते सॅपलिंगमुळे ते झाड लावणार आहे आणि त्यामुळे ते आपला पुणे आधी हरित होणार आहे आणि थोडंफार ते प्रदूषणमुक्त होणार आहे. ते आमची एक पाऊल आहे, एक छोटंसं एक आमचं एक एन्व्हायरमेंटसाठी आमचं आहे. हॅलो. हम आपको